discuss about this development of endosperm. आता endosperm डेव्हलप होण्याच्या आधी आपण काल पाहिलं होतं की डबल फर्टिलायझेशन कशा प्रकारे होते. नाउ वी कॅन टेक इन अ शॉर्ट व्हॉट इज द डबल फर्टिलायझेशन. आपण हे डबल फर्टिलायझेशन काल पाहिलं होतं की हा एम्ब्रियो सेल female gametophytes, this oval structure of the ovules and inside this embryo sac. आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅक नंतर पोलन ट्यूब जर्मिनेट होते. पोलन ट्यूब इथे जर्मिनेट झाल्यानंतर दोन पोलार न्यूक्लिय आहेत. वन पोलार न्यूक्लियस फ्युजेस विथ द एग्स अँड अनदर पोलार न्यूक्लिय फ्युजेस विथ दी पोलार बॉडीज. इथे दिसतं आपल्याला सेकंड याच्यामध्ये पोलार बॉडीज दोन आहेत आणि ही एक सेल आहे. एक न्यूक्लियस एक सेल सोबत फ्युजन होते आणि दुसरे न्यूक्लियस हा पोलार बॉडी सोबत फ्युजन होते. पहिल्याला म्हणतो आपण सिंगॅमी अँड वरच्या फ्युजनला म्हणतो आपण ट्रिपल फ्युजन. लक्षात आहे सिंगॅमी दिस इज अ ट्रिपल फ्युजन. आपल्याला हा पूर्ण स्ट्रक्चर सोबत अँटीपोलर सेल्स बाकीच्या सिनर्जिक सेल इथं डिजनरेट होतात अँड देयर इज अ ट्रिपल फ्युजन टेक प्लेस. आता वरच्या जे सेल दिसतात आपल्याला दॅट्स द 3 cells. That's endosperm, 2 polar body and 1 male gametes. That's 3 cell stage. म्हणून याला म्हणतो आपण these take part in the formation of endosperm. They are 3N. 3N that is that's in the trisomy म्हणतो आपण. There is a 3 set of these haploid. 3 haploid to form 3 cells. 3 nuclei आहेत. Then this form the zygote and this one is form this endosperm, primary endosperm. हे आपण इथे डबल फर्टिलायझेशन मध्ये पाहिलं आहे. नाउ नेक्स्ट वन. आता ह्या जे 3 सेल आहेत 3 cells take part in the generation of the endosperm. Now let us see here is the development of endosperm. आपल्याला endosperm हा नेमका काय असतो. जसं सीड आहे, सीडच्या आजूबाजूने जे मटेरियल असते स्टार्च फूड, ते स्टार्च फूड म्हणजे ते endosperm which supply the nutrition टू ग्रोईंग एम्ब्रिओ. जसं एक सेल त्यामध्ये फर्टिलाइज झाले, सिंगॅमी झाले, जेव्हा फेवरेबल कंडिशनमध्ये सीड येते, सीडला समजा वॉटर भेटलं, मॉइश्चर भेटलं, ते ग्रो होते. ग्रोथ असताना त्याला न्यूट्रिशन सप्लाय करतो हा एंडोस्पर्म. तसं एंडोस्पर्म म्हणजे सराउंडेड टू दिस एम्ब्रिओ विच हेल्प फॉर द प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट टू दी ग्रोईंग एम्ब्रिओ. इथे दिसते आपल्याला की जसं आता हा कसा तयार होतो एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आता ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणजे कोणते, ते 2 पोलार बॉडी आणि 1 मेल न्यूक्लियस. ट्रिप्लॉइड कंडिशन आहे. यू फॉर्म द प्रायमरी एंडोस्पर्म. दिस न्यूक्लियस त्याचा 3चा 1 होतो आणि देन दिस रिपीटेडली डिव्हाइड्स मायटॉटिकली टू फॉर्म द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. त्याला म्हणतो आपण तो एंडोस्पर्म. त्याचे एंडोस्पर्म फॉर्मेशन होते. एंडोस्पर्म. This endosperm formed by the repeated mitotic division. Mitotic division चे रिपिटेशन होते त्यापासून एंडोस्पर्म तयार होतो. हा एंडोस्पर्म कसा असतो, न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणजे सप्लाय दी न्यूट्रिशन टू द ग्रोईंग एम्ब्रिओ. आता हे चेंजेस कोणते असतात, फर्टिलायझेशन झाल्यानंतर. फर्टिलायझेशन झाल्यानंतर चेंजेस असतात, म्हणून याला काय म्हणतो आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. पोस्ट फर्टिलायझेशनच्या नंतरचे जे बदल होतात त्या पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणतात, which take place in the ovule. Then in this what happen, this embryo development takes place. Embryo and endosperm both are seen that develop simultaneously. हा एक शब्द लक्षात ठेवा. एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म हे दोन्ही सायमल्टेनियसली डेव्हलप होत असतात. बोथ आर डेव्हलपिंग सायटिस. देन इट्स अदर सेल्स ऑफ एम्ब्रियो सॅक जे डिसऑर्गनाइज सून लॅटर. त्याच्यामध्ये जे डिसऑर्गनाइज बाकीचे सेल आहेत ते डिसऑर्गनाइज होतात. त्यांना राहतो एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ हे दोनच शिल्लक राहतात. त्याची डेव्हलपमेंट होते होत असते. देन द फॉर्मेशन ऑफ द ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस इज ट्रिगर द सेल डिव्हिजन विच लीड्स इन टू द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड आपण जे पाहिला होता, हिअर इज दिस ट्रिप्लॉइड न्यूक्लियस is repeated divide by mitotically and to form this endosperm. आता हे कसा होती त्या जसे हा होते. आता हे दिस एंडोस्पर्म आर ऑफ 3 types. That's a type of endosperm. Endosperm are 3 types. One is the nuclear type,
सेकंड सेल्युलर टाईप अँड थर्ड वन इज द हेलोबियल टाईप. असे 3 टाईपचे इंडोस्पर्म्स आहेत. 3 टाईपचे न्यूक्लियर टाईप, सेल्युलर टाईप आणि हेलोबियल टाईप. 3 टाईपचे इंडोस्पर्म्स आहेत. ते वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये वेगळ्या पद्धतीने ते डेव्हलप होतात. दिस फर्स्ट वन, दिस वन इज द न्यूक्लियर इंडोस्पर्म, दिस इज अ सेल्युलर इंडोस्पर्म अँड दिस वन इज अ हेलोबियल इंडोस्पर्म. आता तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आपण एक वेगवेगळ्या डायग्रामच्या सहाय्याने त्याला एक्सप्लेन करू. दिस इज अ डायग्राम ऑफ विच प्रेझेंट्स इन द बुक्स. ही इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्यू, बट फॉर द एक्सप्लेनेशन वी टेक अनदर डायग्राम. लेट अस सी द फर्स्ट वन. त्यातला पहिला पाहतो आपण न्यूक्लियर टाईप. आता न्यूक्लियर टाईपमध्ये पाहत असताना त्या नावात लक्षात येईल ज्यामध्ये न्यूक्लियर जास्त आहे. आता न्यूक्लियर टाईप हिअर इट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म and it is found in near about 161 angiospermic families. मॅक्झिमम जे होते तो 161 अँजिओस्पर्मिक फॅमिलीजमध्ये ह्या टाईपचं इंडोस्पर्म फॉर्मेशन होते, न्यूक्लियर इंडोस्पर्म फॉर्मेशन होतं. देन जसं आपल्याला पाहिजे की दिस इज द न्यूक्लियर टाईप ऑफ इंडोस्पर्म. फर्स्टली व्हॉट हॅपन, दिस इज द प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस. जिथे आपल्याला ट्रिपल फ्युजन झालं आहे, तर ट्रिपल फ्युजन झाल्यावर 3 न्यूक्लियस एकत्र झाले, एक मोठा न्यूक्लियस तयार झाला इथं. From the primary endosperm nucleus. Now this primary endosperm nucleus divide mitotically to produce the free nucleus. This mitotically divides. Mitotically divide first one primary endosperm to form the 2 nuclei. There is a 2 nucleus. Then again this mitotically divides to form this large number of nuclei. That means there is only nuclei are formed, no cell is formed. There is no cytokinesis, only karyokinesis take place. एक हा सर्वात इम्पॉर्टन्स आहे. ओनली karyokinesis take place, no cytokinesis occurs. Only nuclei are formed in a single cell. That's a many nuclei are formed. Then that's known as a free nuclei. These free nuclei are formed inside this embryo sac. Then centrally a big vacuole appear. आता हा सेंट्रलचा पार्ट आहे. आतमध्ये centrally vacuoles are formed. हा पूर्ण आपल्याला ह्या दिसतो मोठा vacuoles. Centrally vacuoles are appear in the central cell pushing the nuclei to the periphery. ह्या nucleus कुठे जातात? This nuclei push toward the periphery region. Due to this formation of free nucleus and many nuclei are formed. Then later what happen? Wall develop between the nuclei, hence multicellular endosperm. Lastly wall formation take place and centrally presence of the nucleus are all nuclei are free. इथे दिसत आपल्याला सर्व nuclei free आहेत. There is no cell wall formation take place, only nuclei are formed. Then this is the nuclear type. Nuclear type means simple सांगायचे की nuclei divide mitotically. Therefore, to have large number of nuclei, all nuclei are free. There is no cytokinesis take place and is known as a free nuclear type. Free nuclei, or there are nuclear type of endosperm. त्याचा डेव्हलपमेंट झाला आहे. Type of endosperm on the basis of their number of nuclei. They are all are free. सेकंड आपण ज्यामध्ये पाहणार आहोत की न्यूक्लियर टाईपमध्ये जसं त्याचं काही आणखी एक्झाम्पल आहे. तर बट इन सेव्हरल केसेस काही प्लेसमध्ये न्यूक्लियर टाईपमध्ये सेल वॉल फॉर्मेशन रिमेन इनकम्प्लीट. सेल वॉल फॉर्मेशन इनकम्प्लीट राहतो, काहीमध्ये होते काहीमध्ये होत नाही. असे एक एक्झाम्पल काय आहे त्यामध्ये न्यूक्लियर टाईपमध्येच. फॉर एक्झाम्पल वीट, सनफ्लावर अँड कोकोनट. Let us 3 examples. This first one is a coconut, second sunflower, and third diagram is a wheat. Now, let us see the coconut. मध्ये आपण पाहतो कोकोनट हे फ्री न्यूक्लियर इंडोस्पर्म आहे, ज्यामध्ये त्यातला इंडोस्पर्मचा पार्ट म्हणजे आतमध्ये असणारे जे वॉटर आहे. आपण जे नारळ घेतो त्याचं त्यामध्ये आतले वॉटर आहे, दे आर द इंडोस्पर्म, दे आर द फ्री इंडोस्पर्म. Coconuts have multicellular endosperm
in the outer part and free nuclear as well as फॅक्युलेटेड एंडोस्पर्म इन द सेंटर. आतमधला सेंटरचा जो आहे तो फॅक्युलेटेड एंडोस्पर्म आहे. देन सेकंड जसं आपण पाहतो की हा सनफ्लावर आहे. सनफ्लावरचा सुद्धा हा एंडोस्पर्म जे आहे हा न्यूक्लियर टाइप आहे, बट ते हॅव दी सेल वॉल फॉर्मेशन रिमेन इनकम्प्लीट. हा एंडोस्पर्म दिसते आपल्याला. देन हियर इज अ थर्ड स्ट्रक्चर वीट ग्रेन. आपण गहू पाहिले, गव्हाचा जे एंडोस्पर्म जे आहे त्यामध्ये सुद्धा तो त्याचे एक्झाम्पल आहे तो न्यूक्लियर टाइप्स. हा पहिला टाइप्स आहे. नाउ लेट अस सी द सेकंड टाइप ऑफ एंडोस्पर्म इज सेल्युलर टाइप. आता सेल्युलर टाइप मध्ये आपल्या नावात लक्षात येते सेल्युलर म्हणजे सेल फॉर्मेशन. न्यूक्लियर म्हणजे फक्त न्यूक्लियस तयार झाल्या. सेल्युलर मध्ये न्यूक्लियस डिवाइड झाल्या आणि सेल्युलर सेल सुद्धा त्यामध्ये डिवाइड झाल्या. माइक बंद करा. इन सम प्लांट्स डिव्हिजन, आता इथे काही प्लांट्स मध्ये एक्झाम्पल त्याचे दिले बाल्सम, पेटुनिया, ॲडॉक्सा. त्या डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल इन सेल्युलर टाइप. In some plants, division of triploid primary endosperm nucleus immediately followed by the cell wall formation. हा मेन डिफरन्स लक्षात ठेवायचा. त्यामध्ये न्यूक्लियर फॉर्मेशन झालं, इथे न्यूक्लियस फॉर्मेशन होऊन सेल वॉल फॉर्मेशन झालं. आता दिसते आपल्याला फर्स्ट प्रायमरी एंडोस्पर्म सेल इज अ न्यूक्लियस प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. It divides the two nuclei and along with this cytokinesis, that is the two cells are formed, the upper and lower cells. There is a cytokinesis and cell wall formation take place. Again this cell again divide mitotically to form many nuclei and also it form the cell wall. Again this again divide mitotically, number of cell are formed and all cell having the cell wall. हाय डिफरन्स ऑफ न्यूक्लियर आणि सेल्युलर मध्ये. न्यूक्लियर मध्ये फक्त न्यूक्लियस दिसत असतात, यामध्ये न्यूक्लियस अलॉंग विथ दी सेल वॉल फॉर्मेशन दिसतोय, म्हणून याला म्हणतो आपण सेल्युलर टाइप. देन so the endosperm is cellular right from the beginning. जिथं त्याचे एक सेलचे दोन सेल तयार होतात, दोन न्यूक्लियस तयार झाल्या तिथं दोन सेल तयार होतात. न्यूक्लियर मध्ये फक्त न्यूक्लियर डिव्हिजन होते, यामध्ये न्यूक्लियर आणि सायटोप्लाझमिक डिव्हिजन दोन्ही होत असते. दिस इज वन. Now it is mostly observed in there about 72 families of dicot. Especially on the dicot family मध्ये येणारे आहे सर्व जे dicot मध्ये येणारे आहे ते सर्व 72 फॅमिली मध्ये आपल्याला हे या टाइपचे सेल्युलर टाइप एंडोस्पर्म फॉर्मेशन दिसून येते. एक्झाम्पल म्हणजे बाल्सम, पेटुनिया अँड ॲडॉक्सा. आता हे स्पीशीज आपण पाहू कोणते येतो. इज अ बाल्सम, इज अ बाल्सम. तेरडा म्हणतो आपण त्याला मराठीत, तेरडा टाइप. इज अ बाल्सम. इन दिस टाइप ऑफ सेल्युलर एंडोस्पर्म फॉर्मेशन टेक प्लेस. दूसरे इज अ पेटुनिया. दिस वन इज अ पेटुनिया. The flower of the plant is petunia. These two examples. This is the second type. Now, now third one is a halobial type. Halobial. आता halobial मध्ये स्पेशली एक सांगायचं की halobial types endosperm formation होते. These are specially found in the monocotyledon. मोनोकॉटचे प्लांट्स असतात. सर्व मोनोकॉटच्या प्लांटमध्ये या टाईपची हेलोबियल टाईप दिसून येतात. काही एक्सेप्ट केस सोडल्या हेलोबियल टाईपमध्ये. Then in this type what happen? First division of primary endosperm nucleus followed by the transfer wall. It is a transfer wall formation होते which divide the cell unequally. Cell कशा होतात त्याच्यात unequally divide होतात. Then the smaller cell is called as chiralizal cells and larger cells called as micropylar cells. Now this halobial type of endosperm, it is the intermediate between this nuclear and cellular. Nuclear आणि cellularच्या मधात आहे, म्हणजे ते nuclear types just endosperm सारखे कॅरेक्टर दाखवतो as well as cellular type दोन्ही दाखवतो. That means in them there is a cell divides free nuclei. Here is the free nuclei division take place. One is the step two.
It's a pre-nuclear division. Second is micropylar chamber. Then and the wall developed nuclei is a micropylar chamber. This is intermediate between cellular and न्यूक्लियर टाइप ऑफ म्हणजे याच्यामध्ये पाहतो आपण की काही सेल ह्या फ्री न्यूक्लियर असतात, काही सेल ह्या सेल वॉल फॉर्मेशन असतात. फ्री न्यूक्लियर टाईपचे काही त्या टाईपचं असते, आधं हाफ सेलुलर टाईप असतात. दोन्ही टाईपचे कॅरेक्टर लागते. तो त्याला म्हणतो आपण हेलोबियल टाईप. फॉर एक्झाम्पल दिस हेलोबियल टाईप. सपोज दिस इज प्रायमरी एंडोस्पर्म सेल. नंतर सेल डिव्हाइड झाली, यामध्ये सुद्धा सेल वॉल फॉर्मेशन झाला लाईक दॅट ऑफ दिस सेलुलर टाईप. देन हिअर इज फ्री न्यूक्लियर आर फॉर्म. This is the pre-nuclear form. Along with this cellular cell also form. Cell wall formation also take place. Some nuclei they are take part in the formation of cell wall. Some nuclei are the free in nature. Therefore, it shows the both character of this nuclear type as well as cellular type. Here again develop into pre-nuclear and cellular type. Such type of endosperm is known as helobial. Nuclear, नंतर cellular and helobial. Helobial intermediate between this nuclear and cellular. This is the three types. जे आपण पाहिले तर three types of endosperm आहे. हेलोबियलचे एक एक्झाम्पल आहे दिसते आपल्याला. This one is Aspodius. Here is the Aspodius example. This is the example of this plant. This is the plant of Aspodiaceae family. Then is Aspodius plant. They have the flower. In this type, a helobial type of this endosperm formation take place. आता त्यातला एक शेवटचा एक काय जातो, तिथं मेन थ्री टाईपचे आहेत. त्यात आणखी ॲडिशन एक पाहतो आपण, ते मोझॅइक एंडोस्पर्म. मोझॅइकचा अर्थ काय होते, नॉट रेग्युलर, इरेग्युलर असलेलं असतं. मोझॅइक मॅनर, जसं आपण मोझॅइक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहिलं आहे, दॅट्स नॉट रेग्युलेटेड. मोझॅइक दिस एंडोस्पर्म कंटेन द टिश्यू ऑफ टू डिफरंट टाईप्स. हा जो एंडोस्पर्म आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे टिश्यू दिसतात, मोझॅइक म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मोझॅइक एंडोस्पर्म. इन दिस टाइप ऑफ एंडोस्पर्म टू डिफरंट टाइप ऑफ सेल्स आर फॉर्म. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ कॉर्न मक्याचे कणीक जे असतात त्याच्यामध्ये एंडोस्पर्म जे आहे त्यामध्ये दोन टाईपचे इथं टिश्यू दिसत असतात. इट फॉर्म सॉर्ट ऑफ मोझॅइक पॅटर्न. फक्त सांगायचे त्या दोन टाईपचे सेल दिसतात, नॉट सेल लाईक सिमिलर वन. सर्व सेल सारखे नाहीत, फक्त त्या डिफरंट टाईपचे आहेत. डिसिमिलर सेल्स आर फॉर्म. therefore it known as a mosaic. तसं मोझॅइकचं एक एक्झाम्पल आपण जसं आपण पाहिलं की मेज कॉर्नमध्ये येतात. दिस इज अ सीड ऑफ दिस मेज. त्यामध्ये दोन टाईपचे सेल्स दिसतात, काही छोट्या दिसतात, काही मोठ्या दिसतात. दिस इज अ मोझॅइक पॅटर्न. मोझॅइक पॅटर्न. This is the example of the mosaic endosperm. Here is. नंतर आपण कॉमन एक शॉर्ट मध्ये पाहतो. एंडोस्पर्म म्हणजे एंडोस्पर्म म्हणजे काय, दिस एंडोस्पर्म इज अ न्यूट्रिटिव्ह पार्ट ऑफ द seeds. After the fertilization there are two development take place of the endosperm. They along with this embryoची डेव्हलपमेंट होत असते, त्यासोबत एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होत असते आणि दोन्ही होत असतात. त्याच्यामध्ये एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह पार्ट आहे, एम्ब्रियो डेव्हलप करत असताना त्याला न्यूट्रिशन सप्लाय करतो. त्या तीन टाईपचे एंडोस्पर्म आहेत. पहिला आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, दुसरा सेल्युलर एंडोस्पर्म, तिसरा आहे हेलोबियल एंडोस्पर्म. न्यूक्लियर एंडोस्पर्ममध्ये न्यूक्लियस डिवाइड मायटोटिकली टू फॉर्म द मेनी फ्री न्यूक्लियाय. दिस इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. देन सेकंड आहे सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये न्यूक्लियाय डिवाइड मायटोटिकली along with the formation of the cell wall. सोबत सेल वॉल फॉर्मेशन होतात म्हणून त्याला काय म्हणतात, सेल्युलर एंडोस्पर्म. मेनी सेल आर फॉर्म along with the cell wall. Second, third आहे हेलोबियल टाइप. These nucleus also divide mitotically similar, but some cells are free and some cells are surrounded by the cell wall. That means in some cells cell wall formations occurs, some cells are free. The both character, it shows the both character of this nuclear and cellular type. Now here is type of endosperm. त्यामध्ये एक आपण पाहू, आणखी एक होता आपण रुमिनेट एंडोस्पर्म. रुमिनेट एंडोस्पर्म आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पल आरेका कॅटेच्यू, सुपारी जी असते, सुपारीमध्ये जे एंडोस्पर्म आहे तो रुमिनेट एंडोस्पर्म आहे. इट इज enters into the irregular patterns inside this. त्याला आपण
ruminate endosperm. Now here is the end of this endosperm.